नमस्कार. मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर. रात्री समृद्धी महामार्गावर खिळे असल्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. तर त्याच्या अनुषंगानं वस्तुस्थिती अशा प्रकारे आहे की समृद्धी महामार्गावरती 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे. ती कंपनी त्या समृद्धी महामार्गाच्या रोड मेंटेनन्सचं काम करते. तर त्या ठिकाणी जो व्हीईपी ब्रिज आहे, व्हेकल अंडरपास, तर त्या ब्रिजवरती तो रोड स्ट्रेंथनिंगचं काम सुरू होतं. काम सुरू असताना त्या ठिकाणी इंजेक्टेबल नोझल्स बसवले जातात. त्या नोझल्सद्वारे केमिकल त्याच्यामध्ये इंजेक्ट केलं जातं किंवा सोडलं जातं. या प्रोसिजरसाठी 24 तासाचा वेळ लागतो. काल सकाळी ते नोझल्स बसवलेले होते आणि आज सकाळी ते काढण्यात आलेले आहेत. समृद्धी महामार्गावरती लेन नंबर 1 वरती हे काम चालू होतं, साधारणतः 15 फूट अंतरापर्यंत. लेन नंबर 2 आणि 3 या दोन्ही लेन सुरू होत्या आणि ज्या लेनवरती काम चालू होतं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं. परंतु रात्री कुठल्या तरी वाहनामुळे ते बॅरिकेड तोडल्या गेलं आणि त्याच्या पाठीमागून आलेल्या 2-3 व्हेकल्स हे त्या नोझल्सवरून गेल्यामुळे त्या पंक्चर झाल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे खिळे लावले होते किंवा अशा प्रकारची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तात्काळ HSPचे आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते. मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. यापुढेही मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जी कंपनी आहे, जी रोड मेंटेनन्सचं काम करते समृद्धी महामार्गाचं, ते मेंटेनन्सचं काम चालू असताना पूर्णरित्या बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर्स हे त्या ठिकाणी लावून त्याचं काम केलं जाईल. याबाबत पोलीस प्रशासन दक्षता घेईल. धन्यवाद.